तुम्ही जर फॉरेक्स ट्रेडिंग करताय तर आतापर्यंत ही न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचलीच असेल की एक्सएनएस भारतामध्ये बंद झालंय किंवा बऱ्याच प्रकारच्या अफवा एक्सएनएस बद्दल सध्या मार्केटमध्ये सुरू आहेत. तर या शॉर्ट व्हिडिओ थोडंसं क्लिअर करतो. इकडे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता एक्सएनएसच्या ऑफिशियल मेल आयडी वरून मला मेल मिळालाय. तो मेल मी एक्सप्लेन करतोय. या मेलमध्ये काय लिहिलंय तर इकडे बघू शकता चेंजेस टू इंडिया रजिस्ट्रेशन. याचा अर्थ काय तर इंडियामध्ये जे रजिस्ट्रेशन होत होते आतापर्यंत एक्सएनएस मध्ये म्हणजे न्यू अकाउंट एक्सएनएस मध्ये जे ओपन होत होते त्याच्यामध्ये काहीतरी एक्सएनएसच्या टीमकडून एक्सएनएस कडून चेंजेस करण्यात आलेले आहेत. खाली लिहिलंय यू कॅन नो लॉंगर रेफर न्यू क्लायंट फ्रॉम इंडिया, करंट क्लायंट्स आर नॉट एफेक्टेड. याचा अर्थ काय तर तुम्ही इथून पुढे एक्सएनएस साठी कुणालाही रेफर करू शकत नाही. इंडियामध्ये जर तुम्ही कुणाला रेफर करताय तर इंडियामध्ये रहिवाशी असणारा व्यक्ती एक्सएनएस मध्ये अकाउंट ओपन करू शकत नाही असा याचा अर्थ होतो. बट याचा वेगळा अर्थ असा तुम्हाला अजिबात काढायचा नाहीये की ज्यांनी ऑलरेडी अकाउंट ओपन केले त्यांच्या अकाउंटवरती काही इफेक्ट पडणार आहे का तर अजिबात नाही. तुम्ही विड्रॉ करू शकता, तुम्ही ट्रेड करू शकता, तुम्ही डिपॉझिट करू शकता. म्हणजे जे काही सध्या सुरू आहे तुमची एक्सएनएस मध्ये ट्रेडिंग ती कंटिन्यू तशीच सुरू राहणार आहे. तुमच्या अकाउंटवरती काही इफेक्ट त्याचा पडणार नाहीये. खाली यांनी डिटेल्समध्ये दिले इकडे बघू शकता. डिअर सुशांत तायडे, वी वुड लाईक टू इन्फॉर्म यू दॅट फ्रॉम 11 जुलै 25 अंटिल फर्दर नोटीस. याचा अर्थ काय तर 11 जुलै 2025 पर्यंतच एक्सएनएस मध्ये जर तुम्ही इंडियामध्ये असाल तर तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही एक्सएनएस मध्ये अकाउंट ओपन करू शकत नाही. बट हे कायमस्वरूपी नाहीये. इथे खाली तुम्ही वाचू शकता. इकडे क्लिअर कट लिहिलंय की एक्सएनएसच्या पुढच्या अपडेट येईपर्यंत तुम्ही एक्सएनएस मध्ये अकाउंट ओपन करू शकत नाही. मग हे 1 महिना असेल, 1 वर्ष असेल, 2 महिने असेल, कितीही काळ असू शकतो. हे पूर्णपणे एक्सएनएस वरती डिपेंड आहे. बट असं नाहीये की तुम्ही इथून पुढे एक्सएनएस मध्ये कधीच अकाउंट ओपन करू शकत नाही. एक्सएनएस पुढचं अपडेट लवकरच आपल्याला अशाच प्रकारे मेल थ्रू देईल. त्याच्यानंतर परत एक्सएनएस मध्ये न्यू अकाउंट ओपन केले जातील. बट आता सध्याची जी न्यूज आहे की 11 जुलैपर्यंतच तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. 11 जुलैच्या नंतर तुम्ही अकाउंट ओपन करू शकत नाही. आणि याच्या खाली इकडे हेच लिहिलंय का आतापर्यंत ज्यांनी अकाउंट ओपन केले तर त्यांच्या काही ट्रेडिंगवरती इफेक्ट होणार नाही. त्यांच्या विड्रॉवरती, त्यांच्या डिपॉझिटवरती काही प्रॉब्लेम होणार नाही. तर तुम्ही ऑलरेडी एक्सएनएस मध्ये ट्रेडिंग करताय ती ट्रेडिंग तुमची तशीच सुरू राहणार आहे. आणि ज्यांनी कुणी अजूनही एक्सएनएस मध्ये अकाउंट ओपन केलं नसेल तर त्यांच्यासाठी आता ही शेवटची संधी म्हणू शकतो आपण. कारण की पुढची अपडेट एक्सएनएसची कधी येईल हे कुणालाच माहिती नाही. तर तुम्ही अजूनपर्यंत एक्सएनएस मध्ये अकाउंट ओपन केलं नसेल तर मला कमेंट करा. मी तुम्हाला लिंक शेअर करेन जेणेकरून तुमचं एक्सएनएस मध्ये 11 जुलैच्या आधी अकाउंट ओपन होईल. आय होप मित्रांनो या शॉर्ट व्हिडिओमुळे तुमचे जे काही कन्फ्युजन असतील ते क्लिअर झाले असतील. मार्केटमध्ये अशा बऱ्याच अफवा सुरू आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायचा प्रयत्न करा जेणेकरून कुणीही या मेलला सिरियसली घेणार नाही. थँक्यू फॉर वॉचिंग.